उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण या ठिकाणी राजकुमार लक्ष्मणराव कदम यांचा सेवापूर्ती कार्यक्रम साजरा करीत आहोत. गौरव समारंभ आहे त्यांचा आज. त्यांच्या बरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई कदम आहेत, त्यांचे आदरणीय माता पिता आहेत आणि आदरणीय मंच आहे. परंतु त्यांनी माझ्याबरोबर विद्यार्थी जसे काम केलं असे माजी आमदार जनार्दन तुपे, सुशीलाताई मोराळे, नामदेवराव चव्हाण असे अनेक चळवळी काम करणारे मित्र या ठिकाणी आहेत. वेळेअभावी मी सर्वांचं नाव घेऊ शकत नाही. बंधूंनो, आपण समाजामध्ये राहतो, समाजामध्ये आपलं जीवन जन्म घेतल्यापासून शेवटपर्यंत कसं घडतं आणि ते घडवण्याचं काम पहिल्या प्रथम आपले माता पिता करतात, नंतर शिक्षक करतात. नंतर स्वामी विवेकानंद संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष होते बापूजी साळुंखे, त्याने असं सांगितलं, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण असतात. आपण शिक्षण काय घेतो, ज्ञान मिळलं पाहिजे, सुसंस्कार कळलं पाहिजे, विज्ञान कळलं पाहिजे, तरच या जगामध्ये जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण जीवन जगू शकतो. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर असतील, त्या सर्वांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आणि त्यामुळं राजकुमार कदम यांनी जे क्षेत्र निवडलं त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारती सर आहेत, महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, ज्येष्ठ संपादक, अभ्यासपूर्ण ज्यांचं लिखाण असतं असे उत्तमराव कांबळे यांचं लिखाण मी अनेक वृत्तपत्रातून वाचलेलं आहे. लोकसत्ता असेल किंवा अनेक वर्तमानपत्र असतील, त्यामध्ये अनेक विचारावर त्यांनी जे लिहिलेलं ते प्रत्येक लेख मला आवडलेला आहे. असे एक चांगले अभ्यासपूर्ण पाहुणे आपण बोलावले, त्याबद्दल जे सत्कार समिती जी आहे त्यांना मी धन्यवाद देतो. त्यानंतर दुसरे पाहुणे आहेत व्ही.जी. पवार, शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि विशेष करून या संस्थेचे चालक दिनकररावजी कदम, नारायणगड शिक्षण संस्था प्रसारक मंडळ त्यांच्या वडिलांनी काढली, त्यांच्या आजोबांनी काढली, तर ते त्या संस्थेचे सध्या सचिव आहेत. विशेष सांगितलं पाहिजे की दिनकरराव कदम यांना मी धन्यवाद देईल, कारण की आपण चळवळीतल्या माणसाला नोकरी दिली. कारण की संस्था चालक चळवळीतल्या माणसाला नोकरी देत नाही. उत्तम कदम सरांचं मन मोठं आहे, सामाजिक मन आहे, त्यांच्याकडे सामाजिक भान आहे. त्यामुळं त्यांनी राजकुमार कदम यांना सेवेमध्ये सामील करून घेतलं आणि सुरुवात मला धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे जनार्दन कदम तुपे, जनार्दन तुपे यांना सुद्धा त्यांच्या पत्नीला आपण आपल्या बँकेमध्ये सर्व्हिस दिली. आपल्या पिताजीने त्यांना DCC बँकेमध्ये त्यांच्या पत्नीला नोकरी दिली. कांबळे सरांना मी सांगू इच्छितो, चळवळीचे काम करतात ना विद्यार्थी दशेमध्ये, तरुण वयामध्ये त्यांचे खूप हाल असतात. मी सुद्धा 2 वर्ष स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये शाळा होती, त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष मी काम केलं, म्हणून मी कार्यकर्ता म्हणून जीवन जाऊ शकलो. त्याचप्रमाणे आपले भाई तुपे यांच्या सुमित्री पत्नीने बँकेत सर्व्हिस केली, सेवा केली, त्यामुळं त्यांना थोडा हातभार मिळाला, ते समाजामध्ये काम करू शकले. आणि राजकुमार कदम आपल्यासमोर बसलेलेच आहेत, त्यांना सुद्धा कदम परिवाराचा फार मोठा आशीर्वाद मिळाला आणि समाजामध्ये उत्तम रीतीने काम करू शकले. शिक्षक कसा असावा, शिक्षक कसा नसावा याबद्दल आपल्या सर्वांनी आता बऱ्याच वक्त्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. परंतु मी कांबळे सरांना एक प्रश्न विचारणार आहे की चळवळीमध्ये काम करायचं का नाही. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये तरुण जे कार्यकर्ते आहेत चळवळीमध्ये काम करतात, त्याची दखल सध्या कोणी घेत नाही. तशी आमची दखल समाजाने घेतली. तुपे साहेबांना आमदार केलं, मला आमदार केलं, जिल्हा परिषद मेंबर केलं, नगरसेवक केलं. विजय गव्हाणे डुकरांचे होते, त्यांना आमदार मिळाली. कुमार सप्तऋषी यांची जी संघटना होती, सुशीलाताईची, नामदेवराव चव्हाणची, तुपे साहेबांची, त्या संघटनेमध्ये त्यांनी ते पण ते विधानसभेमधील लोकांचे प्रश्न मांडू शकले. परंतु शिक्षक संघटनेमध्ये मला वेगळं चित्र पाहायला मिळतं. जे शिक्षक नाहीत अशांना विधानसभेमध्ये जायची शिक्षक त्यांना पाठवतात, हे चित्र बदललं पाहिजे. राजकुमारजी कदम माझ्याकडे आले होते, मागच्या वेळी तुमचं उमेदवार विश्वासराव होते, कोण माहीत नाही, हो, पण मी तुम्हाला खात्री देतो या ठिकाणी आमच्याकडे बराच मताचा गट्टा आहे.
बसले असेल सुनताई बोराळे, मी असेल, तुपे साहेब असतील, नितीन कदम असतील आणि माझे खास मित्र धनराव भोले, त्यांना सुद्धा मी विनंती करेन, तुमच्या उमेदवाराला मी पुढच्या निवडणुकीला 100% सहाय्य करेन. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचा जो आवाज आहे, शिक्षकाचा आवाज, शिक्षकाचे प्रश्न हे विधानसभेत पोहोचतील आणि शासन त्याला मान्यता देईल. त्याकरिता हे काम आम्ही निश्चित करू. आता वेळ खूप झालेला आहे आणि वक्ते बोलणार आहे, परंतु ती विनंती करणार कांबळे सरांना की चळवळ करायची की नाही. चळवळी करणाऱ्याला समाज न्याय देत नाही. आता ते चळवळीत काम करताना ती करू शकत नाही, कारण की या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये धनधान्य निर्माण झालेले आहे. त्याच्याकडे पैसा आहे, आर्थिक संपत्ती आहे, सामना दंड भेद हे जे राजकारण आहे, याला कुठेतरी पायबंद बसण्याकरता तरुण पिढीने पुढे आलं पाहिजे. आणि चळवळीतल्या विद्यार्थ्यांना, चळवळीतल्या जे समाजसेवक आहेत अशांना समाजाने पाठीमागे राहून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय समाज सुधारणार नाही असं मला वाटतं. कांबळे सरांचा मी या ठिकाणी आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.